नमस्कार. आपण जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक आरोग्य समजून घेत आहोत. आज आपण एका सामाजिक विषयावरती बोलणार आहोत, जो विषय महिलांच्या मानसिक स्वास्थ्यासोबत निगडीत आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कधी अशी व्यक्ती बघितली आहे का, जिच्या अंगात येतं किंवा जिच्यावरती भानामती झाली आहे? आता कुणाच्या तरी अंगात येणं, सहसा अंगात येतं कुणीतरी पॉवरफुल व्यक्ती येत असतो. जेव्हा कुणाच्या तरी अंगात येतं त्यावेळेस ते स्वतःची आयडेंटिटी विसरून कुणाचे तरी दुसरेच आहोत असं वागायला लागतात. तर या प्रकाराला डिपर्सनलायझेशन किंवा डिसोशिएटिव्ह डिसऑर्डर म्हणतात. आता माझ्याकडे एकदा एक मुलगी आली. तिच्या हातावरती डाग होते, चटके दिल्यासारखे डाग होते. ज्यावेळेस तिला विचारलं हे कसं झालं, तर त्यावरती तिचं उत्तर होतं की कुणीतरी माझ्यावरती करणी केली आहे. आता हे असं कुणीतरी केलं आहे हे समाजामध्ये ॲक्सेप्टेड आहे, म्हणजे याला समाज मान्यता आहे करणी या प्रकाराला, म्हणून तिने ते कारण सांगितलं. पण त्याच्या मागचं जर आपण समस्या समजून घेतली तर बऱ्याचदा टेन्शनमध्ये किंवा काही झाल्यावरती, घटना झाल्यावरती काही व्यक्ती स्वतःला असं नुकसान करून घेत असतात. आता याच प्रकारामध्ये अजून एक आजार जाणवतो ज्याला कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं बघा, माझ्याकडे एकदा एक महिला आली. तिचं कंप्लेंट होती की तिला बोलताच येत नाही आहे. एका दिवसापासून तिचा आवाजच निघत नाही आहे. मग तिची तपासणी केली घशाची, त्याच्यामध्ये काही निघालं नाही. तिला खोकला काढायला लावला तर खोकल्याचा आवाज निघत होता. मग नंतर तिच्या घरच्यांना डिटेलमध्ये विचारलं की काय झालं आहे, तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं झालं की तिचं आणि तिच्या हजबंडचं भांडण झालं, तेव्हापासून तिचा आवाज गेला. तर आता हे असं कसं झालं असेल? त्या भांडणामध्ये तिच्या हजबंडने तिला काहीतरी मनाला लागेल असं बोलल्या गेलं आणि त्याच्यावरती तिला काहीतरी उत्तर देता येत नाही आहे, म्हणून तिचा आवाज गेला. म्हणजे हे शारीरिक लक्षण दिसलं जे की मानसिक तणाव निर्माण झाला होता. म्हणजे आपल्याकडे समाजात महिलांना बोलायची मुभा नाही आहे. त्यांच्या भावना, त्यांचे डिझायर हे सगळे दाबून टाकले जातात किंवा ते त्यांना मुक्तपणे व्यक्त होता येत नाही. म्हणून काहीतरी ज्यावेळेस खूप जास्त तणावपूर्ण घटना होते तर त्यावेळेस त्यांचं शारीरिक लक्षणं दिसायला लागतात. त्याच्या मागे कारण जे असतं ते मानसिक कारण असतं. म्हणजे कुणाच्या तरी हातापायावर जर चटक्याचे डाग आहेत तर ते काहीतरी अशी तणावपूर्ण घटना घडली आहे की जी तिच्या सबकॉन्शियस माइंडला सहन झाली नाही आणि म्हणून शारीरिक लक्षणं दिसणार. तर यालाच कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणतात. तर जसं की आपलं एक चेतन मन असतं आणि एक सुप्त मन असतं. तर सुप्त मनामध्ये आपल्या भावना दडलेल्या असतात, कुणालाही न बोलता येणारे डिझायर्स असतात आणि ते कुठेच मोकळे होत नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या समस्या महिलांमध्ये दिसून येतात. तर आता याच्यावरती उपाययोजना काय, तर ज्यावेळेस अशी काहीतरी घटना होते जी त्या महिलेच्या सबकॉन्शियस इगोवरती येते आणि त्याचं काय करावं ही तिला कळत नाही, म्हणून काहीतरी शारीरिक लक्षणं दिसायला लागतात. हे पहिल्यांदा ज्यावेळेस होतं त्यावेळेस ती जी अँझायटी असते ती कमी करण्यासाठी झालेलं असतं. ते आपोआप आपलं ब्रेन प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणून ते करून टाकतं. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस महिलेला असं कळायला लागतं की जर माझ्या अंगात आलं तर बाकीचे लोक मला रिस्पेक्ट देत आहेत, माझं जे म्हणणं आहे ते ऐकत आहेत, तर मग तशा घटना वारंवार व्हायला लागतात. तर याच्यामध्ये तिची जी काही मानसिक तणाव आहे तो समुपदेशाने कमी करणं किंवा काही औषधोपचारांनी कमी करणं हा याच्यावरती उपाय आहे. आणि असं वातावरण निर्माण करणं की जिथे महिलांनाही बोलण्याचा अधिकार असला पाहिजे. तर मग महिलांच्या ज्या काही मानसिक समस्या अशा दिसून येतात ह्या कमी होतील. आता अंगात येणं झालं किंवा कन्व्हर्जन डिसऑर्डर झालं तर याचं प्रमाण महिलांमध्येच जास्त दिसतं.
आणि ते भारतीय महिलांमध्ये जास्त दिसतं. याचं कारण हेच आहे की महिलांची समाजामधली जी स्थिती आहे ती खूपच खालच्या दर्जाची आहे आणि त्यांना बोलू दिल्या जात नाही, त्यांच्या आवाजाला कुठे किंमत नसते, म्हणून अशा प्रकारच्या घटना घडतात. तर याच्यावरती सामाजिक बदल हा एक उपाय आहे. असं कुठे घडत असेल तर तिथे महिलांना बोलतं करून त्यांची मानसिक तणाव काय आहे हा समजून घेणं सगळ्यांची जबाबदारी आहे. धन्यवाद.